सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. धोम धरणातून 4966 इतका पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात करण्यात आला आहे. धोम धरण सध्या 89% भरले आहे. वाईतील ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून गणरायाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचले आहे. कृष्णा नदीवरील पूल धोक्याच्या पातळीवर असून शहरातील प्रसिद्ध कृष्णा घाटासह सर्व घाट जलमय झाले आहे. वाईच्या पुलावरून सध्या विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची वर्दळ वाढली आहे. पुराचे पाणी पुलाला जाऊन पोहोचले आहेत. जीव मुठीत धरून नागरिक यावरून प्रवास करत आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी नदीपात्र, घाट आणि पाण्याखाली गेलेल्या पुलांवर जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन साप्ते यांनी. गणपतीच्या चरणापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे आता, आणि जर हेच पाण्याची वाढ होत गेली तर सध्या मंदिर हे बंद राहणार आहे. आणि नेहमीप्रमाणेच विधिवत पूजा केली आम्ही इथे, आता आरती केली, तसेच जलाभिषेक केला कृष्णाबाईच्याच पाणी. माझं नाव पुरुषोत्तम गोखले गुरुजी आहे. इथे मी गणपतीची पूजा करायला, आरती करायला सकाळ संध्याकाळ असतो ट्रस्टीतर्फे. तर आज आता गणपतीला चरणस्पर्श झालेला आहे कृष्णा नदीचा. तर ते धरणातनं पाणी सोडल्यामुळं तो चरणस्पर्श झालेला असून त्याचा पुजाऱ्यांच्या मार्फत जलाभिषेक केलेला आहे. त्याचप्रमाणे विधिवत पूजा करून आरती झालेली आहे. तसंच आता उद्या संकष्टी चतुर्थी आहे. तर संकष्टी चतुर्थी असल्यामुळं गर्दी लोकांची खूप होत असते, भाविकांची. तर त्यांना असं आव्हान आहे की जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत मंदिर आपण ठेवणार आहोत बंद. त्यामुळं कुणीही गर्दी करू नये. भाविकांनी दर्शन घ्यायचं असेल तर ते बाहेरूनच घ्यावे. त्याचप्रमाणे मंदिरात कोणी प्रवेशासाठी आग्रह करू नये, कारण धरणातून पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे पाणी वाढलं तर त्याचा धोका कोणाला होऊ नये म्हणून मंदिर सध्या ट्रस्टीतर्फे बंद ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे उद्याचं दर्शन जे आहे संकष्टीचं ते लोकांनी बाहेरूनच घ्यावं, गर्दी करू नये अशी सर्वांना विनंती आहे.